श्रीराम समर्थ श्रीराम भाग 148. व्यंकटेश शास्त्री लगबगीने मठात आले. त्यांचा चेहरा अतिशय दुःखी दिसत होता. दयाळराव स्वामी आजारी असल्यामुळे आपल्या खोलीत पडूनच आहेत हे कळताच व्यंकटेश शास्त्रींना वाटलं, बाजीराव पेशव्यांच्या निधनाची दुःखद बातमी त्यांच्या कानावर घालावी का न घालावी. पण दयाळराव स्वामींच्या मनातील बाजीराव पेशव्यांबद्दलचे अतीव प्रेम त्यांना माहिती होतं, म्हणून त्यांनी ही वार्ता लगेच दयाळराव स्वामींच्या कानावर घालण्याचा निर्णय घेतला. दयाळराव स्वामींच्या खोलीमध्ये प्रवेश करून स्वामींना ते म्हणाले, एक फार वाईट बातमी आहे. बाजीराव पेशवे खांडव्याजवळच्या रावेरखेडा गावी अचानक स्वर्गवासी झाले. दयाळराव स्वामींच्या समोर उभे असलेले माधव शास्त्री चकित होऊन म्हणाले, काय सांगता? हे अचानक कसं काय घडलं? व्यंकटेश शास्त्री सांगू लागले, उत्तरेची मोहीम फत्ते करून येत होते. रावेरखेडा येथे मुक्काम पडला होता. उन्हाळा सुरू झाला होता. गरम वाऱ्याच्या झळा वाहत होत्या. पेशवे सरकार फार थकले होते, म्हणून नर्मदेमध्ये स्नानाला उतरले. पाण्यात बरं वाटलं म्हणून बराच वेळ डुंबत राहिले. पण बाहेर आल्यावर गरम वाऱ्याच्या झळा लागल्या. त्या बाधल्या आणि तापाने फणफणले. ताप विषम ज्वरावर गेला आणि त्यातच त्यांचा अंत झाला. दयाळराव स्वामी स्वतःशीच म्हणू लागले, त्यांना बजावून सांगितलं होतं, गरम धुळीची वादळं आणि गरम हवेच्या झळा प्रकृतीला फार वाईट असतात. स्वतःला सांभाळून असावं आणि उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच मोहीम आटोपती घेऊन दक्षिणेला परत येत जावं. आजवर ते तसे करायचे, पण या खेपेला त्यांच्या हातून ते घडलं नाही. व्यंकटेश शास्त्रींना उद्देशून स्वामी म्हणू लागले, फार मोठा योद्धा, थोर मुत्सद्दी योद्धा, रणनीतीमध्येही निपुण, राजनीतीतही तितकेच निपुण, पुन्हा राज्य शासनातही प्रवीण, असा पेशवा आता पुन्हा होणे नाही. आणखी काही वर्ष राहिले असते तर फार बरं झालं असतं. आमच्या सारख्यांचं आयुष्य कमी करून गोपाळकृष्णांनी त्यांचं आयुष्य वाढवलं असतं तरी ते साऱ्यांच्या हिताचं ठरलं असतं. पण गोपाळकृष्णांची इच्छा. दयाळराव स्वामी खिडकीतून आकाशाकडे पाहत राहिले. उत्तरेकडचा ध्रुव तारा ढगा आड चालला होता. एवढ्यात बाबाजी महाराज तीच दुःखद वार्ता घेऊन घाईघाईने आत आले आणि विषण्ण स्वरात दयाळराव स्वामींना म्हणाले, बाजीराव साहेबांचा अकाली मृत्यू हा हिंदवी साम्राज्यावर फार मोठा आघात आहे. बाजीराव साहेब होते म्हणूनच मोगलांचा पाडाव झाला आणि सत्तेच्या लालसेनी या भरतभूमीमध्ये आलेल्या इंग्रजांना हात चोळीत बसावं लागलं. ऐकतो, बाजीराव साहेबांचे पुत्र त्यांच्या एवढे कर्तबगार नाहीत. शिवाय आमच्यातली भांडणं, झगडे, फितुरी, बेदिली हे तर नेहमीच आहे. या राज्याचं आता कसं काय होईल कोण जाणे. दयाळराव स्वामी म्हणाले, खरं आहे. मराठ्यांचं राज्य फार काळ टिकणं कठीण आहे. त्यांचा पराभव करून इंग्रज भरतभूमीवर राज्य करणार असंच दिसतंय. बाबाजी महाराज म्हणाले, पण स्वामी, हे टोपीकर इंग्रज फार धूर्त आणि कावेबाज असतात म्हणतात. जिथे गेले तिथे त्यांनी लोकांना किरिस्ताव करून टाकलं आणि भोगवादही रुजवला. त्यांच्या राज्यात इथला धर्म आणि संस्कृती कशी काय टिकायची? दयाळराव स्वामी ठाम स्वरामध्ये म्हणाले, भरतभूमी ही पुण्यभूमी आहे. ऋषीमुनींची तपोभूमी आहे. इथल्या मातीच्या कणाकणात धर्म आणि अध्यात्म आहे. इथला धर्म आणि संस्कृती कोणालाही बुडवता येणार नाही. आणि इंग्रजांचं म्हणाल तर मला अगदी स्पष्ट दिसतंय, त्यांचं राज्य इथे फार काळ टिकणार नाही. त्यांना हात हलवीत त्यांच्या देशात परत जावंच लागेल. खरंच स्वामी? मला तर अगदी स्पष्ट दिसतंय. पुन्हा एकदा आपले हिंदू वीर भरतभूमीला वैभवाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवतील. प्राचीन भारतात जे वैभव आणि समृद्धी नांदत होती त्याही पेक्षा अधिक वैभवाचे आणि समृद्धीचे दिवस भरतभूमीला परत येतील. खरंच स्वामी, खरंच असं होईल? होय, असं होईल, निश्चित होईल. एवढंच नव्हे तर भरतभूमीतील अध्यात्म आणि संस्कृती जगभर पसरेल आणि साऱ्या जगावर वैदिक संस्कृतीचा प्रभाव पडेल. वेदांत हाच विश्वधर्म मानला जाईल. क्षणभर
कोणाचाच विश्वास बसेना. आपण स्वप्नात तर नाही ना, असंच वाटू लागलं. पण दयाराम स्वामी समोर उभे होते आणि त्यांच्या मुखावर एक आगळंच तेज चमकत होतं. बाबाजी महाराजांचा ऊर भरून आला. डोळ्यात पाणी तरारलं. काहीशा भाव व्याकुळ स्वरामध्ये म्हणाले, स्वामी, स्वामी खरंच असं होईल? मला तर हे सगळं स्वप्नासारखं वाटतंय. नाही, हे स्वप्नरंजन नाही, भाबडा आशावाद सुद्धा नाही. भविष्य काळात तसं झालेलं अगदी स्पष्टपणे दिसतंय मला. केव्हा होईल स्वामी असं? केव्हा होईल? अजून फार तर 300 वर्ष वाट पाहावी लागेल. पण होणार हे निश्चित. साऱ्या जगामध्ये वेदांताची लाट पसरणार आहे. सारं जग वैदिक संस्कृतीच्या प्रभावाखाली येणार आहे. सारे जण भारावून दयाराम स्वामींच्या तेजस्वी मुखमंडलाकडे एकटक पाहत राहिले. वाटलं स्वामींच्या मुखातून प्रत्यक्ष ईश्वरच भविष्यवाणी सांगतोय. माधव शास्त्री बोटावर मोजून मनात हिशेब करायला लागले. हे वर्ष शके 1662. हा, म्हणजे 300 वर्ष अधिक म्हणजे 1962. त्या वर्षी वेदांताची लाट जगभर पसरलेली असेल. माधव शास्त्री मनामध्ये हिशेब करतायत हे दयाराम स्वामींनी ओळखलं आणि माधव शास्त्रींकडे पाहून ते मंदपणे हसले. श्रीराम समर्थ. श्रीराम.